11 डेज इन्व्हेस्टमेंट सिरीजचा आजचा आपला 5वा दिवस. आजचा टॉपिक आहे इन्शुरन्स इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स नेहमी वेगवेगळं ठेवलं पाहिजे. इन्शुरन्स म्हणजे प्रोटेक्शन आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे ग्रोथ. दोन्हीही वेगवेगळे ठेवल्याशिवाय स्ट्रॉंग फायनान्शियल प्लॅनिंग होऊ शकत नाही. इन्शुरन्स म्हणजे पैसे वाढवणे नसून टू प्रोव्हाइड फायनान्शियल प्रोटेक्शन ड्युरिंग अनफॉर्च्युनेट सिच्युएशन. म्हणूनच आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे टर्म इन्शुरन्स. आपण सर्वजण आपल्या फॅमिलीसाठी मेहनत करत असतो. घर, मुलांचं शिक्षण, फ्युचर गोल्स यासाठी धावपळ करत असतो. पण एक गोष्ट नेहमी विसरतो, मी गेल्यानंतर माझ्या फॅमिलीचं काय? लाईफ इज अनसर्टन. म्हणूनच महत्त्वाचा ठरतो तो टर्म इन्शुरन्स. थिंक अबाउट इट. आपण रोज छोट्या छोट्या गोष्टींवर खर्च करतो, पण एक छोट्या प्रीमियममुळे आपली फॅमिली फायनान्शियली इंडिपेंडेंट राहू शकते. इवन इज वर्स्ट सिच्युएशन. सो आजच स्वतःला एक प्रश्न विचारा, मी गेल्यानंतर माझ्या फॅमिलीची फायनान्शियल जर्नी स्मूथ राहील का? उत्तर जर यस हवं असेल तर टर्म प्लॅन इज द फर्स्ट स्टेप ऑफ स्मार्ट फायनान्शियल प्लॅनिंग. तुम्हालाही टर्म इन्शुरन्स हवा आहे का? हवा असेल तर नक्की मला कॉल करा. थँक्यू.